गई इंदिये सुकाये जोगे वेदे कसाय नाणेय संजम दंसन लेसा भविया सम्मत सन्नी आहारे गुणजीवा पज्यती पाणा सन्नाय मग्गणा ओय उव ओगो वियकमसो वीसम तु परुवणा भणिया झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजुआ सव्वे गहनादियेण भणिया कमेण 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या चर्चा अंतर्गत ध्यानाचं प्रकरण आमचं सुरू आहे. एकाग्र चिंता निरोधो ध्यानम. एका अग्रावर मन केंद्रित करणं याचं नाव आहे ध्यान. ज्ञानाचीच एकाग्रता म्हणजे ध्यान पद्धती. आणि उत्तम संवहन असणाऱ्या जीवांना ध्यान सहज साधल्या जाऊ शकतं. खालची निकृष्ट संवहन असताना व्यग्रता चंचलता ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. त्यामुळे ध्यान साधनेमध्ये अडसर उत्पन्न होऊ शकतो. सर्वसामान्य मिथ्यादृष्टी जीवाला आर्त आणि रौद्र अशा प्रकारची 8 ध्यान असतात. आर्त ध्यानामध्ये इष्टवियोग अनिष्ट संयोग वेदना आणि निदान अशी 4 आर्त ध्यान आणि रौद्र ध्यानामध्ये हिंसानंद चौर्यानंद मृषानंद आणि परिग्रहानंद अशी 8 ध्यान मिथ्या दृष्टींच्या जीवनात असतात. ध्याना व्यतिरिक्त मनुष्य नाही किंवा कोणताही प्राणी नाही. ध्यान सगळ्यांनाच असणार आहे. पण मिथ्यात्व अवस्थेत ही अशुभ ध्यान असतात. ज्या वेळेला जीव विचार करतो संज्ञी बनतो धर्माचं काहीतरी त्याला ज्ञान आहे पंचपरमेष्ठीच्या गुणांचं तो चिंतन करत आहे अशा वेळेला त्याची सुरुवात धर्मध्यानापासून होऊ शकते. पण ते धर्मध्यान स्वानुभूती परक नसल्यामुळे व्यवहाराचं त्या ठिकाणी अवलंबन घेतलेलं आहे. खऱ्या अर्थाने तिथे धर्मध्यान म्हणता येत नाही. धर्मध्यानाचा तो अभ्यास आहे. आणि ज्या वेळेला स्वानुभूती होईल त्यावेळेला त्याचं ते चिंतन आहे ते धर्मध्यान म्हटल्या जातं. अशा प्रकारची ही ध्यानाची धर्मध्यानाची सुरुवात ही 4थ्या गुणस्थान पासून जीवाला होतं. धर्मध्यान देखील 4 प्रकारचं आहे. पहिलं आज्ञाविचय ज्यावर आपण विस्तृत बोललेलं आहे की आम्हाला बुद्धीची हीनता आहे. क्षयोक्षम आमचा कमी आहे. अर्हंतादिकांसारखे सर्वज्ञ भगवान आज विद्यमान नाही. गणधरांसारखे शास्त्र विशारद या ठिकाणी आम्हाला सापडत नाही. किंवा ज्यांना आगमाचं 12 अंगाचं परिपूर्ण ज्ञान होतं असे श्रुतकेवली पण उपस्थित नाही. आणि बराच आमचा आगमाचा भाग नष्ट झालेला आहे. त्यामुळे जे काही आम्हाला साहित्य उपलब्ध होतं शास्त्र संपदा उपलब्ध आहे त्याला आम्हाला पूर्णतः न्याय देता येईलच असं नाही. बऱ्याच वेळेला काही आमच्या मनामध्ये अनुत्तरित प्रश्न पण असतात आणि अशा वेळेला आम्हाला आगम प्रमाण मांडणं हे संयुक्तिक आहे. असं हे पहिलं आज्ञाविचय नावाचं धर्मध्यान आहे. दुसरा धर्मध्यानामध्ये हा जीव विचार करतो की मला या संसारामध्ये परिभ्रमण का करावं लागलं. द्रव्य क्षेत्र काल भाव आणि भव परिवर्तन हे माझ्या जीवनात का वाट्याला आलं. अशा कोणत्या प्रकारच्या मी क्रिया केल्या की ज्यामुळे मला चतुर्गती भ्रमण करावं लागत आहे. हा विचार ज्या वेळेला अंतरंगामध्ये येतो त्यावेळेला जे काही त्याचे विचार त्याच्या जीवनात येतील ते अपाय विचय धर्मध्यान आहे.
म्हणजे मी का या संसारात परिभ्रमण करतो, का दुःख भोगतो, आणि हा विचार करता करता शेवटी खऱ्या निष्पक्ष रीतीने जर त्याचा विचार असेल तर त्याला हेही जाणवतं की या सगळ्या अपायांसाठी प्रत्येकच जण आपापला जबाबदार आहे. व्यवहारामध्ये आम्ही एकमेकांवर दोषारोपण करून याच्यामुळे अशा प्रकारचं झालं हे निमित्त नैमित्तिक संबंध पाहून त्यालाच त्या ठिकाणी टार्गेट ठरवितो. धर्मध्यान करणारा जो व्यक्ती असेल तो शाब्दिकही धर्मध्यान करत असेल, कदाचित अनुभूती नसेलही तरी देखील तो विचार करणारा असेल तर त्या ठिकाणी त्यालाही स्वतःच्या अज्ञानाने हा जीव दुःखी आहे हे लक्षात येऊ शकतं. स्वतःच्या चुकांना स्वीकृत करणं ही पहिली चूक सुधारण्याची पायरी आहे. म्हणजे स्वतःची चूक समजली पाहिजे आणि ही माझ्याकडून घडली आहे आणि मला ती दुरुस्त करायची आहे, हा भाव जीवनात असावा. धर्मध्यान अशाच प्रकारे आमच्या जीवनात अवतरित होऊ शकतं. म्हणून दुसरं हे अपाय विचय धर्मध्यान. तिसऱ्या धर्मध्यानामध्ये सांगितलं विपाक विचय धर्मध्यान. विपाक विचय धर्मध्यानात सांगत आहे की हा जीव विपाक म्हणजे कर्माचं फळ आम्हाला कशा तऱ्हेने मिळतं, कोणता परिणाम झाला असताना आम्हाला कशा प्रकारचं कर्म बंध होतो, हा सगळा विचार. आणि यासाठी जर आम्हाला हे सगळं विस्तृत विवेचन पाहायचं असेल तर तत्वार्थ सूत्राचा 6वा अध्याय आम्हाला उघडावा लागतो की आम्हाला कोणते परिणाम केले असताना परिणाम तर फक्त मोहनीय कर्माच्या उदयात होऊ लागलेले आहे. राग, द्वेष आणि मोह या 3 कॅटेगरीतील परिणामांनीच आम्हाला कर्मबंध होतो आहे. पण ह्या 3 परिणामांच्या माध्यमातून आमच्या जीवनात 8 किंवा 7 किंवा उत्तर प्रकृती पाहिल्या तर 148 प्रकृतींचा हा जीव बंध करतो. म्हणजे कर्माचा सगळा विचार की हा परिणाम केला की आम्हाला कसा बंध होणार, दर्शनावरण कर्माचा बंध कसा होणार. तर त्या ठिकाणी सांगितलं की एकमेकांना जर आम्ही सांगत नसू, आम्हाला ज्ञात आहे, आणि जर आम्ही लपवायचा प्रयत्न केला किंवा माझं पुस्तक आहे कुणी मागितलं तर मला मी देणार नाही अशा प्रकारचा भाव असेल, किंवा ज्या गुरूंकडून आम्हाला ज्ञान प्राप्त झालं त्याचं नाव लपविण्याचा प्रयत्न केला, म्हणून तत्प्रदोष निन्नव मात्सर्यानंतराया साधनोपघाता ज्ञान दर्शनावरणयो हो. ज्ञानावरण आणि दर्शनावरण कर्माच्या आश्रवाची कारण ही सांगितली की अशा प्रकारचा जीवनात भाव असणं. आता प्रश्न आमच्या मनात येऊ शकतो की मोहनीय कर्माचा उदय सुरू आहे, रागद्वेष मोहरूप परिणाम सुरू आहे आणि आमचा ज्ञानावरणाचा कर्मबंध झाला असं आम्ही बोलतो आहे. फक्त एकट्या ज्ञानावरण आणि दर्शनावरण कर्माचा बंध होत नाही. कर्म तर 7ही प्रकारचा कर्मबंध आणि कदाचित अपकर्ष काल असेल तर 8ही प्रकारचा कर्मबंध होतो. आणि होतो तर ज्ञानावरणामध्ये कसा जाईल तर 5ही ज्ञानावरणामध्ये कर्म जाईल. दर्शनावरणात कसं जाईल तर 9च्या 9 भेदांमध्ये कर्म जाईल. अशा प्रकारचं त्या कर्माचं विभाजन देखील होतं. एक परिणाम आणि या एका परिणामामुळे अशा प्रकारचा नानाविध प्रकारचा कर्मबंध जीवनात होतो आहे. मग आम्हाला या कर्मबंधापासून विपाक त्याचा अनुभवतोय, फळ अनुभवतोय, याच्यापासून आम्हाला जर वाचायचं असेल तर कसे परिणाम करावे लागतील पाहावं लागेल. जर मोह राग द्वेष यामुळे बंद होतो तर आम्हाला या परिणामांना करावं लागणार नाही. म्हणजे आम्हाला मोह म्हणजे मिथ्यात्वापासून दूर हटावं लागेल. रागद्वेषाची जी अनंतानुबंधी जनित परिणती आहे ती नष्ट करून हळूहळू सगळ्या कषायांची निवृत्ती घ्यावी लागेल. अशा प्रकारे हा कर्मबंध जीवनात रुकल्या जाणार आहे. म्हणजे
धर्मध्यानाच्या तिसऱ्या भेदामध्ये साधारणतः कर्णानुयोगाचा विषय प्रतिपादित केला गेलाय की आम्ही का कर्म बंद करतोय, कशा प्रकारचं आम्हाला फळ मिळत आहे, कोणता परिणाम केला तर आम्ही नरकगतीत जाऊ, त्यासाठी सूत्र दिलं नरकगतीत जाण्यासाठीच की बौहारंभ परिग्रहत्वम नारकस्यायुषा, किंवा तीव्र कृष्ण परिणाम आहे तर त्या परिणामांमध्ये जर आयु बंद होईल तर तो निश्चितपणे नरक आयुचा बंद होईल. अत्यंत संक्लेश परिणामात बंद झाला, आयुबंध त्याच वेळेला पडला तर नरक आयुचा पडेल. अशा प्रकारची या सगळ्या कर्मांची स्थिती, याचं चिंतन करणं. बऱ्याच वेळेला या चिंतनामध्ये आम्ही जर निमग्न झालो तर आम्हाला ते धर्मध्यान असू शकतं, विपाक विचय. आणि चौथा भेद सांगितला संस्थान विचय धर्मध्यान. संस्थान विचया, संस्थान म्हणजे आकार, संस्थानाविषयीचा विचार करणं म्हणजे या तीन लोकांचं स्वरूप कसं आहे, याचा आकार कसा आहे, या ठिकाणी कशा प्रकारच्या वातवलयांनी हे तीन लोक वेष्टित आहे, कोणतं वातवलय कशा प्रकारचं आहे, 16 स्वर्गांची रचना कशी आहे, 7 नरकांची रचना कशी आहे, मध्यलोक नेमका कुठे आहे, किती राजू मध्ये विस्तरित आहे. मध्यलोक किती राजूत विस्तरित आहे, मध्यलोकाची उंची किती आहे, मध्यलोकाची उंची मध्यलोकाची उंची किती आहे, 1,40,000 योजन. जेवढ्या सुमेरू पर्वत आहे ही मध्यलोकाची उंची आहे. आणि या मध्यलोकामध्ये 40 योजनाची तर चुलिका आहे आणि खाली जमिनीमध्ये 10,000 1,000 आहे ना, 1,000 आहे. 1,000 योजन. हा, आणि 99,000 योजन वर आहे. 99,000 योजन वर, 1,000 योजन जमिनीमध्ये आणि 40 योजनाची चुलिका. आणि हा मध्यलोक 1 राजू मध्ये समाविष्ट आहे. त्याची जर आणि त्यामध्ये किती आहे तर असंख्यात द्वीप आणि समुद्र आहे. आम्ही कुठे राहतो, जम्बूद्वीपात. जम्बूद्वीपाला वेष्टून असलेला समुद्र लवण समुद्र, लवण समुद्र. नंतरचं द्वीप धातकी खंड, नंतरचा समुद्र कालोदरी समुद्र, नंतर येणारा पुष्कर अर्धद्वीप. अर्ध म्हणतो आम्ही, पुष्कर द्वीप आहे. हा, पुष्करवर द्वीप. आणि त्याच्या अर्ध्यामध्ये मानुष्य पर्वत. ही झाली मनुष्य क्षेत्राची सीमा. या ठिकाणी मनुष्य यांचा निवास आहे. पुढे पुढे असंख्यात द्वीप समुद्रांमध्ये शेवटच्या स्वयंभू रमण समुद्रात तिर्यंच्या गतीतील जीव आहे. आणि स्वयंभू रमण समुद्र केवढा आहे हा जर आम्ही थोडा विचार केला, बाकीचे सगळे समुद्र ज्यापर्यंत घटित होऊन जातात तेवढा एका स्वयंभू रमण समुद्राचा विस्तार आहे. कारण द्वीर विष्कंभ आहे, दुप्पट होणार आहे. त्यामुळे इतके सगळे ज्याच्यात होतात तेवढाच अर्धा हा स्वयंभू रमण समुद्राचा, अर्धराजू एवढा स्वयंभू रमण समुद्राचा विस्तार आहे. अशा प्रकारे विचार. नंतर वर जर आम्ही ऊर्ध्वलोक पाहिला तर ऊर्ध्वलोकाची रचना कशी आहे. पहिल्यांदा 2-2च्या जोडीने स्वर्गाची रचना कुठपर्यंत, 16व्या स्वर्गापर्यंत. पुढे 9 ग्रैवेक, 16 नवग्रैवेक,
पुढे नवग्रैवेक, कारण एकेका पटलामध्ये एक एक ग्रैवेक, एक- एक. एकेका पटलात एक एक ग्रैवेक. नंतर 9 अनुत्तर. 9 अनुदिश. अनुदिश अनुदिश. हम्म. 5 अनुत्तर अनुदिश नंतर. कसे आहे? नंतर एका अनुत्तर. पटलामध्ये 9 अनुदिश आहे. हम्म. नवग्रैवेक कशा आहे? एकेका पटलात एक एक ग्रैवेक आहे. आणि अनुदिशामध्ये एका पटलामध्ये 9 अनुदिश आहे. मध्यभागी 1, 4 दिशेला 4 आणि 4 विदेशाला. म्हणजे एका पटलामध्ये 9 अनुदिश. आणि त्याच्यानंतर एका पटलात अनुत्तर. अनुत्तर. अनुत्तर 5 अनुत्तर. ते पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणच आहे, विदिशामध्ये नाही. आणि त्याच्या पुढे सर्वार्थ सिद्धीच्या पुढे सर्वार्थ सिद्धी. 12 सिद्धशी- योजन नंतर मग त्याच्यानंतर हा. सिद्धशिला. सिद्धशिला, त्याच्या पुढे वातवलय. वातवलय. आणि शेवटी तनु वातवलयाच्या शेवटी तिथे वातवलय. हा, ते शेवटचं जे वातवलय आहे त्या वातवलयामध्ये 1575 धनुष्याचं, त्याच्यामध्ये सिद्ध परमेष्ठींचा निवास. ऊर्ध्वाधो इथून म्हणतो तर ऊर्ध्व तिथे आहे पूर्ण याचा. म्हणजे सिद्धशिलेवर सिद्ध जीव विराजमान तसे पाहिले तर नाहीच आहेत. सिद्धशिला ही कितीतरी खाली आहे. ईशत प्रागभार नावाची जी सिद्धशिला सांगितली जाते ही कितीतरी खाली आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन शेवटचं जे वातवलय आहे त्याच्यामध्ये 1575 धनुष्याचं ते वातवलय आहे. त्याच्यात 500 धनुष्य वरची जी अवगाहन आहे तिथे सिद्ध परमेष्ठींचं निवासस्थान आहे. हे झालं ऊर्ध्वलोकाचं वर्णन. अधोलोकामध्ये विचार करताना अधोलोक कसे आहे? धोधा, म्हणजे एका खाली एक अशा तऱ्हेने 7 पृथ्वी आहे. आणि या 7 पृथ्वींमध्ये रत्नप्रभा, शर्कराप्रभा, 7 नावं, महाप्रभा. तर त्यांच्या नावानुसार त्यांची आभा तिथे असणार आहे. रत्नासारखी आभा रत्नप्रभामध्ये, शर्करेप्रमाणे आभा ही शर्करा प्रभा. अशा या नरक गतीतील 7 पृथ्वी आणि खाली कलकल भूमी आणि खाली परत त्या ठिकाणी वलय. आणि अशा प्रकारची ही संपूर्ण पृथ्वीची रचना. याच्यामध्ये त्रसनाडी एक राजू, एवढी? 1 बाय 1. 1 बाय 1. आणि डेप मध्ये 14 राजू, 13 राजू. एक राजूच. हा, डेफ मध्ये एक, हाईट 13 राजू. एकच. हा, उंचीत हाईट 13, डेप मध्ये 1 आणि इकडे एक. पण 1. अशा प्रकारचा तो काही तो हे आहे. ती झाली त्रस नाडी. यामध्ये त्रस जीवांचा निवास आहे. आणि बाकीचं जेवढं क्षेत्र आहे ते सगळ्या क्षेत्रांमध्ये कुणाचा निवास आहे? तर एकेंद्रिय जीवांचा निवास आहे. एकेंद्रिय जीवांमध्ये सूक्ष्म आणि बादर दोन्ही प्रकारच्या जीवांचा निवास तिथे असू शकतो. अशा प्रकारे या सगळ्या 3 लोकांचं चिंतन करायचं. 3 लोकांचं चिंतन का करायचं? तर त्यामध्ये माझा प्रत्येक क्षेत्रावर जन्म झालेला आहे. त्रसनाडीतही झालेला आहे, स्थावर नाडीमध्ये देखील माझा जन्म आणि मरण झालेला आहे. आज मी नेमकं कुठे आहे, आज मला कशा प्रकारे पुरुषार्थ करण्यासाठी वाव आहे. समजा मी त्या स्थावर नाडीमध्ये उत्पन्न झाला, त्याही मध्ये निष्कुट क्षेत्रात जर मला जन्म प्राप्त झाला किंवा इतर ठिकाणी, तर मला कोणत्याही तऱ्हेने पुरुषार्थ करण्याचा उपाय नाही. त्यातही अग्निकायिक आणि वायुकायिक जर जीवांमध्ये माझी उत्पत्ती झाली तर मला मनुष्य पर्याय देखील दुसरीच लगेच त्याच्यानंतरची मिळणं पण शक्य नाही. अशा प्रकारचा हा जो विचार आमच्या अंतरंगामध्ये येऊ शकतो किंवा यायला पाहिजे, हा कोणत्या धर्मध्यानात जाणार आहे? संस्थान विचय धर्मध्यानात. तर अशा प्रकारे हा सगळा विचार संस्थान विचय धर्मध्यानात येणार आहे. हे झाले धर्मध्यानाचे 4 भेद. आता प्रश्न पहा, बाह्य धर्मध्यान किसे कहते है?
ध्यान करते समय सज्जन लोगों के मन वचन काय की क्रियाओं का जो बंद हो जाना है उसको बाह्य धर्म ध्यान कहते हैं. ज्या वेळेला आम्ही साधही सामायिक करायला जरी बसलो आणि जसं त्या दिवशी मी म्हंटल की 3 श्वासोश्वासाच्या पहारेकरी लावून जर आम्ही या ठिकाणी सामायिकासाठी बसलो तर कळत न कळत आमच्या श्वासाची मंदता होत जाते. जो तीव्र काम करत असताना जो तीव्र श्वास जातो किंवा भरभर कोणती गोष्ट करत असताना जी आमची श्वासांची देखील वेग असतो, तीव्रता असते, ही आपोआप त्या ठिकाणी कमी कमी होत जाते. कधी कधी या 2 श्वासांमधलं अंतर देखील वाढत जातं. श्वास घेतला आणि श्वास सोडणं याच्यामधलं देखील अंतर वाढत जातं. म्हणजे आम्ही श्वास घेताना अनुभवतो आहे, परत त्या ठिकाणी 2 सेकंद 1 सेकंद आम्ही श्वासही घेत नाहीये सोडतही नाहीये. अशा प्रकारच्या स्थितीचा पण आम्ही अनुभव घेऊ शकतो. श्वासांची नैसर्गिक रीतीने मंदता होते. वचनाचा तर आम्ही त्यागच केलेला आहे. अंतर्जल्पालाही फारसं स्थान नाही आणि शारीरिक हालचाल देखील अत्यंत मंद रीतीने झालेली आहे. जसं कशात छडाला मध्ये पंडित दौलतरामजी म्हणतात, उपल खाज खुजावते. ते मुनी एवढे स्थिर आहे, इतके निश्चल आहे की त्यांना एखादा मृग येऊन दगड समजतो आणि आपली खाज खाजवून घेतो. अशा प्रकारे मन वचन आणि कायेची प्रवृत्ती जवळपास अत्यंत मंदतर अशी त्यांची प्रवृत्ती त्या ठिकाणी होणार आहे. हे बाह्य धर्म ध्यानाचं लक्षण म्हटलं जातं. किसी अन्य लोग भी अनुमान से जान सके उसे बाह्य धर्म ध्यान कहते हैं. बाह्यतः देखील निश्चल आहे, तोही त्या ठिकाणी अनुमानाने जाणू शकतो की हा आता धर्म ध्यान करतो आहे. शास्त्र के अर्थ की खोज करना. नंतर शील व्रत का पालन करना. शील व्रत 5 अनुव्रत आणि 4 शिक्षाव्रते 3 गुणव्रते याला 7 सप्तशील म्हटलेले आहे. या शीलांचं पालन करणं. गुणांच्या समूहामध्ये अनुराग रत्न. गुण जे आहे, गुण याचा अर्थ रत्नत्रय हा गुण असणार आहे किंवा दर्शन विशुद्धी हा गुण असणार आहे, विनय संपन्नता गुण असणार आहे. याच्या चिंतनामध्ये निमग्न होणं. अंगडाई जांभाई शिंग डकार और श्वासोश्वास में मंदता का होना. हे सगळे मंद होणार आहे विकार. आणि शरीर भी निश्चल रखना तथा आत्मा को व्रतों में युक्त करना, ये धर्म ध्यान के बाह्य लक्षण कहे गए हैं. किंवा पंच परमेष्टि में भक्ति रखना, उनके अनुकूल प्रवृत्ति करना बहिरंग धर्म ध्यान है. आणि अंतरंगामध्ये धर्म ध्यान कशाला म्हणावं लागेल तर अंतरंग तर हे स्वतःच आम्ही स्वतःच त्या ठिकाणी जाणू शकतो. आमचं अंतरंग दुसऱ्या कुणाकडेही जाणल्या जाऊ शकत नाही. तर आमच्या अंतरंगामध्ये कोणता विचार स्फुरायमान होतो आहे त्यावर आमचं ध्यान अवलंबून आहे. म्हणून जो अपने आत्मा के ही गोचर है, म्हणजे आत्मा त्याला जाणू शकतो आणि अंतःकरण को शुद्ध करने वाला है, उसको अभ्यंतर धर्म ध्यान कहते हैं. जिसे केवल अपना ही आत्मा जान सके उसे आध्यात्मिक धर्म ध्यान कहते हैं. किंवा सहज शुद्ध चैतन्य से सुशोभित आनंद से भरपूर अपनी आत्मा में उपादेय बुद्धि करके पुनः मैं अनंत ज्ञान वाला हूँ, मैं अनंत सुख स्वरूप हूँ आदि भावना करना अभ्यंतर धर्म ध्यान है. या ठिकाणी बाह्य जल्प बंद झाला, पण अंतरंग जल्प धर्म ध्यानामध्ये बंद होऊ शकत नाही, कारण अजूनही ती भूमिका आलेली नाही. त्यामुळे जी काही सूत्र सांगितलेली आहे, ध्यान सूत्र, छोटे छोटे सूत्र आहे किंवा सामायिकाच्या वेळी ज्या भावना त्या ठिकाणी सांगितलेल्या आहे,
या भावना देखील पहिल्या भूमिकेत अवलंबन स्वरूप घेता येऊ शकतं. जसं मी शरीर रहित आहे, एकच विषय घेतला आम्ही, मग शरीराचे भेद आठवले की शरीर किती प्रकारचं आहे, तर शरीर 5 प्रकारचं आहे. मग या 5 प्रकारांमध्ये औदारिक शरीर कुणाचं, वैक्रियक शरीर कुणाचं, कुणाला किती शरीर असतील, अशा प्रकारचा एकच अवलंबन घेऊन त्याविषयी जेव्हा आम्ही त्या ध्यानामध्ये अनुरक्त होतो त्यावेळेला ते आमचं अभ्यंतर धर्मध्यान म्हटल्या जातं. कोणतंही एक सूत्र घेतलं आम्ही ध्यान सूत्रामधलं, जसं मी राग द्वेष मोह रहित आहे, एवढं जरी आम्ही सूत्र घेतलं तरी आम्ही त्याच्या उपयोगामध्ये स्थिर होऊन मोह काय आहे, कशा तऱ्हेने मिथ्यात्वाचा बंद होतो, मिथ्यात्वाच्या नाशाची प्रक्रिया कशी आहे, तो स्वमुखाने नष्ट होऊ शकतो का की परमुखानीच नष्ट होऊ शकतो, मिथ्यात्वाचा नाश कसा होतो, स्वमुखाने होतो की परमुखाने होतो. परमुखाने म्हणजे दुसऱ्या रूप परिणमून मिथ्यात्वाचा नाश होतो का की स्वतःचा उदयात येऊन मिथ्यात्व नष्ट हो. होतं. कसं नाही, त्याचे 3 तुकडे होऊन मग त्याच्यामध्ये मग सम्यक प्रकृती रूपानं त्याचा नाश होतो. नाश होतो. म्हणजे मिथ्यात्वाचा नाश कधीही स्वमुखाने होतच नाही, कारण जोपर्यंत त्याचा उदय सुरू आहे तोपर्यंत त्याचा बंध सुरू आहे. त्यामुळे त्याला कन्व्हर्ट करून 3 भाग करूनच सम्यक प्रकृतीमध्येच त्याला बदलवून मगच त्याचा नाश होऊ शकणार आहे. आणि मिथ्यात्वाचा नाश सम्यक प्रकृती रूप झाला कीच का होऊ शकतो. एक तर ती स्वतःच्या उदयात बांधली जाते, पहिला तर प्रकार स्वतःच्या उदयात बांधली जाते, म्हणून जोपर्यंत ती उदयात राहील तोपर्यंत तिचा बंध सुरू राहील, म्हणून ती तशी नष्ट होऊ शकत नाही. तिचा परमुखानेच नाश करावा लागतो. याचं कारण असं की सम्यक प्रकृतीचा उदय असताना सम्यक प्रकृती अबंध प्रकृती आहे, म्हणून ती उदयात येते, पण नवीन बंध त्या ठिकाणी होत नाही आणि म्हणून ती नष्ट पण होऊ शकते है ना. कोणतंही कर्म जर आम्हाला नष्ट करायचं असेल कोणतंही, तर ते जेव्हा बद्ध होणार नाही, स्वतःला बांधणार नाही, त्याच वेळेला ते नष्ट होऊ शकतं. किंवा दुसऱ्या रूपाने परिवर्तित करूनच कर्म नष्ट करता येऊ शकतं. तसं ते नष्ट होण्याचा कोणताही उपाय नाही. एक तर ते स्वतःच्या रूपाने उदयात आल्यानंतर बंध व्हायला नको तर नष्ट होईल. जसं मिथ्यात्वाचं सांगितलं, स्वतःच्या रूपाने सम्यक प्रकृती रूपाने झाल्यावर ते उदयात येईल आणि नष्ट होईल. त्याचप्रमाणे आणखी सूक्ष्म लोभाच्या बाबतीतही की सूक्ष्म लोभाचा उदय आहे पण नवीन बंध नाही, आणि तिथेच सूक्ष्म लोभ नष्ट होऊ शकतो. एक तर याला म्हणायचं स्वमुखानी उदयात येऊन नष्ट होणं, आणि दुसरं परमुख करून म्हणजे दुसऱ्यामध्ये बदलवून मग त्याचा नाश करणं. अनंतानुबंधी कशी नष्ट होते? विसंयोजना करून. विसंयोजना म्हणजेच दुसऱ्या रूपात बदलवून. विसंयोजनेचा परिवर्तित अर्थ काय? करून. परिवर्तित करून त्याच्यामध्ये अनंतानुबंधी बदल प्रत्याख्यान करून अप्रत्याख्यान संज्वलन रूप करणे. रूपाने करून मगच त्याचा नाश होऊ शकतो. सगळे कर्म हे असेच नष्ट होतात, फक्त स्वमुखाने उदयात नष्ट होऊन जातो ते एकटं संज्वलन. आयुकर्माचं कसे लावू वहिनी आपण? आयुकर्म आपापल्या निषेकाने उदयात येतं. प्रति समय आयुकर्माचे निषेक उदयात येत आहे आणि आयुकर्म नाश होताना. नाश होताना तर आयुकर्म अघाती कर्म आहे. अघाती नाही, म्हणजे अघाती नाही घ्यायचे त्याच्यात. अघाती नाही. अघातीमध्ये काय आहे? अघातीमध्ये आयुकर्म किती राहू शकते? एका जीवाजवळ सत्व 2च है ना. त्याच्यामध्ये तो मोक्षाला जाणार असेल तर फक्त एकच आयु त्याच्याजवळ आहे, मनुष्य आयु. आणि मनुष्यायु प्रति समय त्याचे निषेक उदयात येऊन नवीन न बांधता नष्ट होतात, आणि शेवटच्या समयात अंतिम निषेक जो काही आहे तो उदयात येऊन नष्ट होतो.
आणि तसं आयुकर्म संपतं. आयुकर्म स्वमुखाने उदयात येतं. वेदनीय म्हणजे कर्मात नाही परमुखाने आहे फक्त तसं. घाती कर्माचं लावायचं. नाही, अघातीमध्ये येऊ शकतं. कधी साताचं अच्छा. असाता रूप होऊ शकतं, कधी साता हम्म. त्याच्यात होऊ शकतं. आयुकर्माचे निषेध ठरलेले आहे. हम्म. निषेकांची रचना. जसं आता आयुमध्ये काय म्हणतात, हे पतंजलीवाले वगैरे काय म्हणतात, की हम्म. आपले श्वास नक्की श्वास ठरलेले ठरलेले आहे. आहे. किती श्वासोश्वास श्वास मिळालेले ठरलेले आहे आहे. आपल्याला हे ठरलेले आहे. हम्म. आपण काय म्हणतो, आमची वर्ष गणना ठरलेली आहे. इतके वर्ष आम्ही जगणार आहोत हे ठरलेलं आहे. आणि निषेकांच्या बाबतीत एक एक निषेक उदयात येऊन तो निघून जातो. आणि त्याच्यातही मग आता अकाल मरण झाला, तर अकाल मरण झालं तर काय झालं, त्यामध्ये वरचे सगळेच्या सगळे निषेक एकदम उदयात आले आणि त्या जीवाचं अकाल मरण झालं. म्हणजे उदीरणापूर्वक जे मरण झालं, उदीरणापूर्वक. आणि इथे उदीरणा कोणती घ्यायची, स्थिती उदीरणा. आयु कर्मामध्ये स्थिती उदीरणा घ्यायची. स्थिती उदीरणा जर त्याची झाली तर त्याचं अकाल मरण होते. प्रदेश उदीरणा चालूच असते, प्रदेश उदीरणा वगैरे. प्रदेश उदीरणाने आयु नाही संपत, पण स्थिती उदीरणा झाली तर एकदम सगळी स्थिती कमी झाली आणि मग त्याचं आयुचे सगळेच्या सगळे निषेक जे थोडे थोडे येणार होते उदयात ते एकदम आले आणि त्या जीवाचं मरण झालं. ठीक आहे, उद्याला पाहू पुढचं प्रकरण. हे राहिलंय आपलं आज्ञाविषय स्मृती समन्वहार 12व्या प्रश्नामध्ये. म्हणजे तेच आहे ते, फक्त स्मृती समन्वहार शब्द आला त्याच्यामध्ये. तर स्मृती समन्वहार ते म्हणजे 4 धर्मदान त्याचा अर्थ सांगितले. आहे एक. हो ना, तर स्मृती समन्वहार म्हणजे काय, एकाग्र चिंता निरोध, त्याचा तो समानार्थी शब्द आहे. आज्ञा विषय एकाग्र चिंता निरोध, एका अग्रावर चिंता केंद्रित करणं, स्मृती समन्वहार किंवा एकाच अग्रामध्ये मन एकाग्र होणं, याला म्हटलंय स्मृती समन्वहार. तेच ते 4 आहे. फक्त त्याला स्मृती समन्वहार शब्द लावला कारण आर्त ध्यानामध्ये जो आर्त मनोज्ञस्य संप्रयोगे तद्विप्रयोगाय स्मृती समन्वहार, समन्वहार हा शब्द आला ना, तोच ध्यानामध्ये त्यांनी सगळ्या ध्यानात कंटिन्यू केलेला आहे. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो घो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उवच्छायाणम नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.